हे पहा, आज या ठिकाणी अमितजी गोरखे साहेब, आमदार अमितजी गोरखे साहेब यांचा सत्कार मातंग समाजाचे अध्यक्ष नितीन घोलप, सुनीलजी भिसे त्यांच्या वतीनं आम्ही करण्यासाठी या ठिकाणी समाजाच्या वतीने करण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहोत। गोरखे साहेबांना भाजपाने मातंग समाजाला जो दिलेला न्याय आहे तो गोरखे साहेबांच्या माध्यमातून दिलेला आहे। खऱ्या अर्थानं तरुण तडफदार उमदा कार्यकर्ता त्यांनी बरोबर हेरा शोधला आणि महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या आशा पल्लवित झाल्या। त्याबद्दल आम्ही महायुतीचं मनापासून धन्यवाद देऊन त्यांचे आम्ही अभिनंदन करतो, आभारही मानतो। अमितजी गोरखेंनी समाजासाठी जी तळमळ व्यक्त केल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली। कमी कालावधीमध्येच त्यांनी महामंडळ मिळवलं। त्यांचं कर्तृत्व, त्यांची समाजापरी फिरण्याची त्यांची जी ताकद, हिंमत तरुण असल्यामुळं ती त्यांनी ओळखली आणि त्यांना महामंडळ दिलं। महामंडळ थोडेच दिवस त्यांना मिळालं। महामंडळाच्या माध्यमातून त्यांना जास्त काम करता नाही आलं आणि म्हणून वेळ योग्य आली महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी धडाडीचा उमदा अभ्यासू कार्यकर्ता पाहिजे होता। तो गोरख्यांच्या रूपाने त्यांनी उमेदवारी दिली। उमेदवारी दिल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की एक उमेदवार थोडासा डळमळीत असल्यानं आम्हाला वाटायचं शेवटी आमच्याच वाट्याला येतं आहे की काय। आणि म्हणून 2 दिवस अगोदर आम्ही काही नेत्यांशी संपर्क साधलेला होता आणि सांगितलं होतं की मातंग समाजाला जर उमेदवारी दिलेली आहे तर शेवटच्या क्षणी मतदानामध्ये असं होतं कामा नये। त्यामुळं आमची विनंती अशी आहे की पहिल्या पसंतीची मतं ही गोरखे साहेबांना मिळाली पाहिजेत। तर सर्वांनी सांगितलं कुणी पडेल येईल, परंतु गोरखे साहेब पडणार नाहीत। आम्ही या ठिकाणी जाहीर सांगतो। त्यावेळी आम्हाला वाटलं खरंच विश्वास आणि त्यांनी बोललेलं खरं केलं आणि सर्वात अगोदर विजयी झालेले उमेदवार अमितजी गोरखे यांना मातंग समाजाला दिलेला जो न्याय आहे तो न्याय वाखाणण्याजोगा आहे। त्यामुळे आम्ही त्यांचं खरं आभारच मानतो। पुन्हा एकदा पुढे जाऊन मी असं त्यांना या माध्यमातून मी विनंती करणार आहे की आमचे प्रश्न आमदार देऊन मागणार नाहीत। आमचा दिलेला जो आमदार आहे त्या आमदारांना गोरखे साहेब खऱ्या अर्थानं कॅबिनेटमध्ये घ्यावं अशी आम्ही समाजाच्या वतीनं, महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या वतीनं मागणी करतोय। त्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर जर घेतलं तर कॅबिनेटमध्ये खऱ्या अर्थानं काही प्रश्न मांडत असतात आणि त्या ठिकाणी खरं न्याय मिळत असतो। राज्यमंत्र्याचा दर्जा दिला, राज्यमंत्री केलं तर कॅबिनेटमध्ये ते प्रश्न उपस्थित केलेले त्याचा आउटपुट मिळणार नाही आणि काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही की कॅबिनेट मंत्री दिलं पण म्हणून। कारण कॅबिनेट मंत्रिपद जर दिलं तर महाराष्ट्रातले प्रश्न सुटतील। गोरखे साहेबांना फक्त पिंपरी चिंचवडसाठी दिलेलं नाही, विधान परिषदेवर दिलेलं आहे। महाराष्ट्रातील प्रश्नांचा लोंढा त्यांच्यापर्यंत येणार आहे, त्यांना त्रास होणार आहे आणि तो त्रास होत असताना त्यांनी जे जे प्रश्न मांडतील ते प्रश्न मांडत असताना ते स्वतः कॅबिनेटमध्ये असले पाहिजेत अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि तो तुम्ही न्याय द्याल। मातंग समाज निश्चितपणाने महायुतीच्या पाठीमागे राहील आणि न्याय दिला तर राहील। म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, मी थोडंसं स्पष्ट बोलतोय। आमच्या समाजाला न्याय दिला तर आमचा मातंग समाज प्रामाणिक आहे, इमानदार आहे, तो निश्चितपणाने महायुतीच्या पाठीशी राहील आणि आमचे प्रश्न सुटतील। अबकडाचा आमचा प्रश्न आहे,
महामंडळ आमचं बंद आहे. आयोगाच्या शिफारशी दिलेल्या आहेत, त्या आयोगाच्या शिफारशीसुद्धा जैसे ते आहेत. आम्ही यांच्या गोरखे साहेबांच्या मनात लक्षात आणून आम्ही दिलेलं आहे. आणि ते प्रश्न निश्चितपणानं पहिल्यांदा लघुजीव वस्त्रसळी आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत ते प्राधान्यानं पहिल्यांदा त्याची अंमलबजावणी करायला लावतील आणि पुढच्या प्रश्नाला हात घालतील. आणि भारतरत्न अण्णाभाऊ साठेंना जो खूप वर्षापासून मिळाला नाही तो मिळावा ही विनंती आहे. त्या पद्धतीने त्यांनी तो द्यावा. आता यातलं ती काटछाट करणारच आहेत मॅडम, परंतु तुम्ही माझं व्यक्त महत्त्वाचं केलं आहे ते येतील अशी विनंती. पुन्हा एकदा महायुतीचं धन्यवाद, शुभेच्छा गोरखे साहेबांना देतो. त्या ठिकाणी थांबतो. नमस्कार. आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं मला ही जी संधी दिली, खरं तर भारतीय जनता पार्टीचं मी आभार मानेल, कारण महाराष्ट्रातल्या 59 जातींसाठीचा हा उमेदवारी मला दिली होती आणि त्यांनी ती खरी करून दाखवली. मी आमचे श्रेष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर माननीय चंद्रशेखर बावनकुळे, त्याचबरोबर आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या सर्वांचा मी आभारी आहे की माझ्यावर विश्वास दाखवून मला ही जबाबदारी दिली. त्यामुळे या जबाबदारीचं मी नक्की भान ठेवेल आणि तळागाळात जाऊन महाराष्ट्रभर नक्की काम करेल. मी या निमित्ताने एवढंच सांगेल की मी उतणार नाही, मातणार नाही आणि दिलेला वासा नक्कीच सोडणार नाही. सर्वांसाठी पूर्ण वेळ काम करेल. धन्यवाद.